तर हाय मंडळी, आपण केलं तेल गरम, आपण करणार आहोत आता वडापाव. तर बघा आता मी तुम्हाला वडापाव काढून दाखवणार आहे. असं घट्ट बेसन उरलेले आहे आणि मी जास्त वडापाव म्हणजे काढून ठेवत नाही, गार झाल्यावर कस्टमर घेत नाही, त्यामुळं आम्ही थोडे थोडेच वडापाव काढतो. जसं कस्टमर घेईल तसे 5-6 वडापाव काढायचे. तर मी आता हळूहळू वडापाव सोडणार आहे. तेल खूप गरम आहे त्यामुळं असं वरतून नाही सोडायला लागत, हळूच आपलं सोडायचं. तर आपले राहिले तर आता 2 वडापाव, आपण आता ते पण टाकून घेणार आहोत. तुम्हाला आवडतात का वडापाव? आमची छोटीशी टपरी आहे आणि त्याच्यात सगळं म्हणजे चहा, सिगरेट, वडापाव, भजी असं ठेवतो. तर तुम्ही कधी येणार आहे मंडळी आपल्याकडे वडापाव खायला? तर बघा वडापाव किती छान दिसत आहे. आता हे मस्त झालेले आहे कुरकुरीत. आपण आता हे काढून घेऊ. रेडी आपले वडापाव. तर मंडळी तुम्हाला कसं वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण गॅस बंद करून घेत आहोत. नंतर आपण हे प्लेटमध्ये ओतून घेऊ, कारण हे छोटा चिरा जो जळाला आहे तो काढून घेतला जाईल. नंतर मी आता हे वरती ठेवणार मस्त आपले वडापाव भजे. तर बाय मंडळी. आता आपण रेडी करणार आहोत एका कस्टमरला देण्यासाठी वडापाव. तर हे बघा आता आपण इथे मिरची, वडापाव आणि 2 पाव. हा दादा.